जहां पहुंच रही है अजहर और आतिफ दोनों बल्लेबाज बीच मैदान के अंदर प्रमाणिक बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर बल्लेबाज की बात की जाए तो अजहर ऑन फायर है, एक छक्का लगा चुके अभी तक, शानदार स्ट्रोक था। फिर से एक बार चलते राइट अप और विकेट के साथ गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। ओहो, इस बार कट करना चाहते थे पॉइंट की दिशा में, अंपायर का इशारा वाइड है। मॉर्निंग सेशन के अंदर हेलो 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 चलते फिर से एक बार हेलो गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज तैयार है। ओहो, जो मैन की गेंद अभिजीत गेंदबाजी कर रहे हैं। शानदार गेंदबाजी हो रही बीच मैदान के अंदर। मॉर्निंग सेशन है, धूप खिला हुआ है और ये 22 खिलाड़ी एक दूसरे के साथ अब भिड़ने वाले हैं। बहुत मजा आएगा इस मुकाबले के अंदर। आदिश 11 ने पहले दिन अपने तीनों मुकाबले के अंदर छाप छोड़ी और तीनों मुकाबले के ऊपर जो विन लिखा जाता है ना, वो विन लिखा गया। देखिए फिर से एक बार चौथे मुकाबले के अंदर है। ओहो, शानदार स्टैंड एंड डिलीवर्ड खेला इस गेंद को। गेंद निकल रही है सीमा रेखा की तरफ, अंपायर के दोनों हाथ आसमानों की तरफ है। शानदार स्ट्रोक, मैग्निफिसेंट बल्लेबाजी। गेंदबाजी मार्ग। हेलो 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 गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज अभिजीत गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर बल्लेबाज की बात की जाए तो आतिफ, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज अजहर बल्लेबाजी कर रहे हैं। अजहर ऑन फायर बीच मैदान के अंदर। जहां तक बात है, पहले दिन के अंदर भी अच्छी बल्लेबाजी की थी। और इस बार अंपायर का इशारा वाइट है। इस आज के दिन का दूसरा वाइट। गेंदबाजी मार्ग पर अभिजीत गेंदबाजी कर रहे हैं और अभिजीत लगातार अब दिशा से भटक रहे हैं। दिशा से भटकेंगे तो पड़ेगी फटके। एक क्रिकेट का समीकरण है दोस्तों। फील्डिंग की बात की जाए, मिड विकेट है, मिड ऑन और लॉन्ग ऑफ का खिलाड़ी सर्कल के अंदर हम दिख रहे हैं। लॉन्ग ऑफ रन संख्या कुल मिलाकर 27 रन पर पहुंच रही है। इस बार गेंद हवा में है, गेंद के नीचे खुद गेंदबाज। विकेट का होगा पतन, पहले विकेट का पतन होता हुआ बड़ी मछली बड़ी फंसती हुई नजर आ रही है। आतिफ बैक टू द पवेलियन, पहले विकेट का पतन। शानदार गेंदबाजी। 2 ओवर खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 27, लॉस ऑफ 1 विकेट। हेलो हेलो 2 ओवर का खात्मा। 2 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 27, लॉस ऑफ 1 विकेट। आतिफ बैक टू द पवेलियन, बड़ा विकेट यहाँ पर मिलता हुआ। एक बड़ी मछली को जाल में फंसाया गेंदबाज अभिजीत ने। अब नए बल्लेबाज बीच मैदान के अंदर हल्के हल्के कदमों के साथ दाखिल हो रहे हैं। जहां पर बल्लेबाजी के लिए फैसल फैसल और अजहर को अब पार्टनरशिप बनाना पड़ेगा। आने वाले 2 ओवर के अंदर प्रभावित होना पड़ेगा। इस मैदान के अंदर गेंदबाजी के लिए सुहास आ रहे हैं। पहली ओवर के अंदर बंडा शिरके ने गेंदबाजी की थी, शानदार गेंदबाजी की थी, किफायती गेंदबाजी की थी। और दूसरी ओवर के अंदर अभिजीत को गेंदबाजी मार्ग पर लाया गया था, लेकिन अभिजीत थोड़े से महंगे साबित होते हुए नजर आए। मैदान के अंदर फिर से एक बार गेंदबाजी के लिए सुहास लेफ्ट आर्म गेंदबाज है। फील्डिंग की बात की जाए, थर्ड मैन पॉइंट और शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी दिख रहे हैं सर्कल में। सुहास गेंदबाजी मार्ग पर लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी देख रहे हैं। मिड विकेट की तरफ खिलाड़ी, कवर कॉर्नर की तरफ खिलाड़ी है। अगली गेंद फुल टॉस गेंद है, देखिए फायदा उठा नहीं पाए। अंपायर का इशारा नो बॉल। और इस बार बात की जाए तो अंपायर ने ये हाथ खड़ा किया, हाथ आसमानों की तरफ वाइट का इशारा है। और इसी के साथ फ्रीड का मौका, एक मौका है, मौके के ऊपर छक्का जड़ना पड़ेगा। मौके का फायदा उठाना बहुत जरूरी है बीच मैदान के अंदर। बात की जाए गेंदबाजी के लिए सुभाष, पहली गेंद दिशा से भटके तो पड़ेगी फटके। ये क्रिकेट का समीकरण है दोस्तों। अब फ्रीड का मौका है, हाथ खोलने का मौका है।
अच्छा स्ट्रोक खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर मौजूद, वहां पर आनंद कारपेट खेला, थोड़ा सा फंबल हुआ है जरूर, दूसरा लेना चाहते हैं और दूसरा रन भी आसानी के साथ। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बीच मैदान के अंदर 2 रन मिलेंगे, रन संख्या बढ़ने वाली है, रन संख्या कुल मिलाकर 30 रन पर जा पहुंचने वाली है। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, अच्छी फील्ड, आनंद कारपेट शॉट खेला था, सेंसिबल क्रिकेट खेला जा रहा है। बीच मैदान के अंदर पार्टनरशिप बनाना बहुत जरूरी है, पार्टनरशिप बनाएंगे तो पार्टनरशिप आपकी अच्छी साबित हो सकती है, टारगेट सेट हो सकता है सुहास गेंदबाजी के लिए। और यॉर्क लाइन की लगातार गेंदबाजी कर रही है, क्रिकेट का भ्रम अस्त्र जिसे कहा जाता है वही गेंदबाजी बीच मैदान के अंदर चली है, लेकिन बल्लेबाजी भी सूझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, सेंसिबल क्रिकेट खेला जा रहा है बीच मैदान के अंदर। 2 रन मिलेंगे, रन संख्या कुल मिलाकर 32 रन पर जा पहुंच रही है, 32 रन पर रन संख्या, 1 विकेट का नुकसान हुआ है। पार्टनरशिप पनपना बहुत जरूरी है, पार्टनरशिप पनपी तो यहाँ पर देखिए एक बड़ा टारगेट सेट कर सकते हैं बीच मैदान के अंदर। आदिश 11 और आरान वारिस के बीच मुकाबला मॉर्निंग सेशन है, मॉर्निंग सेशन के अंदर पहला मुकाबला देख रहे हैं। फिर से एक बार मैं सुहेल नाथ गांवकर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत कर रहा हूं। चलते मुकाबले की तरफ, जहां पर अड़कल प्रीमियर लीग सीजन 1 का महारन संग्राम आप देख रहे हैं, एक बड़ी टूर्नामेंट आप देख रहे हैं। ओहो, यॉर्क लाइन की गेंद थी, इस बार खिलाड़ी जरूर, वहां पर फील्डर मौजूद है, जब तक फील्डर फील्ड करते तब तक एक ही रन के साथ संतुष्टि होगी। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 33 रन पर रन संख्या जाकर पहुंच रही है। सुहास अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, यॉर्क लाइन पर लगातार गेंदबाजी, नियंत्रण इनके पास है और अच्छी लेंथ लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं, जहां पर ऐसी गेंदबाजी करना बहुत जरूरी है, कसी भी गेंदबाजी किफायती करना बहुत जरूरी, और वही यहाँ पर गेंदबाजी हो रही है। स्ट्राइकर बल्लेबाज पहली बार स्ट्राइक पर रहेंगे फैसल, आक्रामक होना पड़ेगा, आने वाले गेंदों के ऊपर रन बनाने पड़ेंगे। फिर से एक बार चलते सुहास, लेफ्ट आर्म राइट आर्म ओवर द विकेट, अच्छा स्ट्रोक खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में 1 बाउंस, गेंद सीधा फील्डर के हाथ में ट्रैवल हो रही है, जब तक फील्डर फील्ड करता तब तक दूसरे रन के लिए यहाँ पर लौटना चाहते थे, लेकिन अजहर ने रोका है। ये अच्छी कॉलिंग है बीच मैदान के अंदर, दोनों बल्लेबाजों के पास बॉलिंग होना बहुत जरूरी है। 1 रन मिलेगा, सिंगल रोटेट होगा, बल्लेबाज स्ट्राइक पर अजहर आएंगे, रन संख्या जाकर पहुंच रही है 34, लॉस ऑफ 1 विकेट। तीसरे ओवर का खेल प्रगति पर चल रहा है, ऐतिहासिक मैदान देख रहे, इंटरनेशनल स्टेडियम देख रहे हैं। एक बार चलते सुहास गेंदबाजी के लिए, शानदार स्ट्रोक, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, यहाँ पर फील्डिंग अच्छी सजा के रखे हुए, फाउल कॉर्नर की तरफ खिलाड़ी है, वहां पर 1 रन मिलेगा, रन संख्या कुल मिलाकर 35। और गेंदबाजी के लिए सुहास, लेफ्ट आर्म गेंदबाज, शानदार गेंदबाजी कर रहे, लगातार यॉर्क लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं, लगातार कसी भी गेंदबाजी कर रहे, किफायती गेंदबाजी कर रहे बीच मैदान के अंदर। अगली गेंद, ओहो, उड़ाना चाहते थे, इस बार अच्छी गेंद सीधा कीपर के दस्तर में निकल रही है। और इसी के साथ 3 ओवर का खात्मा हो रहा है, 3 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 35, लॉस ऑफ 1 विकेट। कमेंट्री बॉक्स में थोड़ी सी चेंजेस करेंगे, चलेंगे सनी मोहिते की तरफ, जहां पर आज के दिन का पहला आवाज होगा उनका। धन्यवाद सुहेल, आम्हा घरी धन शब्दाचेच रत्ने, शब्दाचेच शस्त्र यज्ञ करू, शब्द आमच्या जीवाचे जीवन, शब्द धन जन वाटू लोका तुका म्हणे, शब्दाचीच देव, शब्दाचीच गौरव पूजा करू। तमाम रसिक मायबापांच्या सकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून हार्दिक स्वागत करतोय। मित्रांनो, तुम्ही पाहत आहात तर अडकल प्रीमियर लीग सीझन 1 2025 ही स्पर्धा, आणि स्पर्धा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट लिमिटेड दापोली यांच्या ग्राउंडवरती या स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि ग्रँड फिनालेच्या दिवसातील पहिलीच मॅच आपण बघतोय। एका बाजूला असेल अरहान वॉरियर्स आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ असेल आदिश 11। दोन्ही संघ जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झालेले आहेत। या मॅचमध्ये अगदी सुरेख क्रिकेट खेळतील यात मात्र अजिबात शंका नसेल। ज्यावेळेला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला होता, धावसंख्या जाऊन पोहोचली होती 35-35 या आकड्यावरती। शेवटचं षटक असेल, गोलंदाजी ट्रॅकवरती लीजेंड बॉलर राजू नदाफ सर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत। कालच्या दिवसामध्ये आपण यांना चांगली बॉलिंग करताना देखील पाहिलं होतं। तब्बल 40 वर्षाचा अनुभव हा मैदानाच्या आतमध्ये झोपताना मी काल पाहिलं। पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये ते गोलंदाजी करताना दिसतात। आदेश 11 या संघाकडून ते गोलंदाजी करताना दिसू शकतील। शेवटचं षटक स्लॉक रूम मध्ये गोलंदाजी आहे आणि गोलंदाजी करत असताना यांना पहिलाच बॉल आहे। कमी गतीचा बॉल टाकलाय, फलंदाज ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा नक्कीच
सफल झाले होते ते धावचीची संधी होती, फलंदाज मात्र बाद होईल आणि आझरच्या चेहऱ्यावरती नैराश्य असेल. मी तर म्हणेन धाव घेणं गरजेचं नव्हतं, आझरकडे ते पोटेन्शियल होतं, परंतु आझरने या ठिकाणी जर पाहायला गेलं नॉन स्ट्राईकचा जो खेळाडू आहे अतिशय वेग धारण केलं होतं त्यांनी. हुसेन बोल्ट सारखे नॉन स्ट्राईकचे खेळाडू पळाले होते आणि स्ट्रायकर एंडकडे देखील ते आले होते. आझरने जर शेवटचे चेंडू जर राहिला असता मैदानाच्या आतमध्ये मोठे स्ट्रोक देखील तो खेळू शकला असता. हे पोटेन्शियल होतं आझरकडे आणि कोणत्याही क्षणाला त्याने गिअर देखील चेंज करू शकला असता. आझर एक क्षमता होती, गुणवत्ता तर चांगलीच होती, पण तो आता शेअर होते थोडंसं नैराश्य घेत तो मैदानाच्या बाहेर आलाय. शेवटचा षटक असताना या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती धावचेत आझर सारख्या आक्रमक खेळीच्या फलंदाजाने केलं. आपला फ्रंट फूटचा वापर केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का ते थोडीशी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मनामध्ये दुहेरी मनस्था आपण बघतोय. तो म्हणतो की सूर्याच्या किरणांचा त्रास होतोय असं क्षेत्ररक्षकाने रिझन दिलं, पण तो सूर्य तर आपल्या या बाजूला आहे, त्रास होण्याचे चान्सेस नसावे आय थिंक, परंतु क्षेत्ररक्षकाने सांगितलं की सूर्याची किरण हे त्रास देत आहेत आपल्याला. उलट्या बाजूने जर पाहायला गेलं तर बघणं गरजेचं आहे. इथे सुंदर असं क्रिकेट चाललंय मैदानाच्या आतमध्ये, अगदी शांत सामना आणि खऱ्या अर्थानं आपण या निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही मॅच बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला सुरुवात केली. ग्रँड फिनालेचा दिवस आहे. आज कोण या गोल्डन ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव करेल हे पाहावं लागेल. बॅक टू बॉलर राजू सर यांचा कमालचा कमबॅक आपण बघतोय. राजी नदाफ सर, त्यांना असलम नदाफ सर यांचं नाव आहे, पण तू बॉलिंग मात्र सुरेख करतायत. आपल्या संघासाठी सातत्यानं मोठे योगदान देखील आपण देताना त्यांना पाहिलंय. या बॉलवरती देखील मोठा प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक असतील या बॉलवरती केवळ आणि केवळ एकच धाव मिळू शकेल. षटकातील काही बॉल शिल्लक असणार आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 38-38 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर आमचे स्कोरमॅन तुफेल सर देखील आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर आमचे जैद देखील कालच्या दिवसापासून स्पर्धेला स्कोरमॅनची भूमिका निभावले आणि आज थेट कॅमेरामॅन म्हणजेच एसके स्पोर्टचे सर्वेसर्वा एस शहबाज खलफे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये दिसतील आणि त्यांचे सहकारी असतील तर आमचे सुभान चिपळूणकर हे देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आज आम्हाला दिसू शकतील. आणि त्याचबरोबर आकिब चिपळूणकर यांच्या स्पोर्ट्स टीम या चॅनलची संपूर्ण टेक्निकल टीम आता इथे या मैदानाच्या आतमध्ये पोहोचले आणि रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी बघा यावेळेला थोडीशी मिसफिल्ड आहे. चेंडू गेलाय दंदनकर सीमा रेषा पलीकडे येतोय. आडखल प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. मागच्याच बॉलवरती अगदी सुरेख फटकेबाजी देखील आपल्याला बघायला मिळते. चौकार आला होता. फलंदाजानं चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी डॉमिनेट केलं होतं. बॉलिंगवरती चांगलं वर्चस्व केलंय आणि प्रत्येक बॉलवरती ते आक्रमक होताना देखील बघतोय आपण. परंतु आता राजू नदाफ सर यांना कमबॅक आणावं लागेल. मागच्या बॉलवरती आपल्या क्षेत्ररक्षकानं मिसफिल्ड केली होती आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळालाय. फ्रंटफूटचा वापर केला, मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये. नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल होईल. केवळ आणि केवळ अतिशय वेगाने धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुढच्या धावेचा प्रयत्न केला गेला. धाव उचित होणार. फलंदाज यात अजिबात शंका नाही आहे. 4चा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 44. 44 झालेले आहेत. टार्गेट 45 असेल. 24 बॉल 45 धावांची आवश्यकता तुम्ही पाहतात. अडकल प्रीमियर लीग सीझन 1 2025. थोडीशी विषयापर्यंत वरती मधुर संगीत. चला या ठिकाणी जर पाहिलं संपूर्ण स्पर्धेसाठी जे आपल्या आश्रयदाते लाभलेले आहेत, जे पुरस्कर्ते जे देणगीदार आहेत त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. फर्स्ट प्राइज आणि जे ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहे ते आदरणीय रिजवानजी काजी सर यांच्या माध्यमातून फर्स्ट प्राइज आणि ट्रॉफी पुरस्कृत केले. त्यांचं देखील या कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतरला आदरणीय रवी घाग सर यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिले. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर रौफ मांडलेकर सर यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज आणि ट्रॉफी पुरस्कृत केले. त्यांचं देखील कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच चतुर्थ क्रमांकाचं जे प्राइज आणि ट्रॉफी असेल आदरणीय रौफ काजी सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय.
फिफ्थ प्लेस म्हणजे 5व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आदरणीय वर्षा शिर्के मॅडम यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे, त्यांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर 6व्या नंबरची जी ट्रॉफी आहे भवानी रेसिडेन्सी हरनय यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले, त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या संपूर्ण मैदान आपण बघतोय जी क्रीडा नगरी आपल्याला उपलब्ध करून गेली, रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट दापोली यांच्या माध्यमातून यांच्या मैदानामध्ये आपण आज खेळत आहोत, त्यांचं देखील खऱ्या अर्थानं सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सत्यम अर्थ मूव्हर्स या संपूर्ण स्पर्धेसाठी 8,000 रुपयाचे देणगी केले, त्यांचं देखील मनापासून आभार. वर्षा शिर्के मॅडम 5,000, निसार काजी 5,000, वाजिद खान 5,000, अकबर काजी 5,000, समीर काजी 5,000, संदीप केळकर 5,000, डॉक्टर अंतुले 5,000, संतोष शिर्के 5,000, श्री गणेश मोबाईल हरणे 3,000 रुपये, आशापुरा स्वीट 3,000, दुर्गासागर मुरुड 3,000, राजूबाई नदाब सर यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी 3,000 दिलेत. नवेद सय्यद यांनी 3,000 दिलेत. त्याचबरोबर सह्याद्री ब्लू वॉटर यांच्याकडून देखील 3,000 आले आहेत. नंतर सुलेमान निवरेकर यांनी देखील 3,000 दिलेत. प्रीतम तवसाळकर 3,000, अशरफ काजी या संपूर्ण स्पर्धेसाठी जे मेडल ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेत 1,500 रुपये. आरजे स्पोर्ट्स यांनी शूज दिलेले आहेत. त्याचबरोबर निशाद अली शेख 2,000, शंकर कॉन्ट्रॅक्टर 2,000 रुपये, ब्ली ओसिन 1,500 रुपये, अशफाक कोळतरकर 1,000 रुपये, आर्यन हॉटेल 1,000 रुपये, किनारा बियर शॉप 1,000 रुपये, अल मदीना स्टोर हरणे 1,000 रुपये, मुबीन हारगे हरणे 1,000 रुपये, वेलकम मेडिकल हरणे 1,000 रुपये, अडखल मराठी स्कूल 1,000 रुपये, सिद्दीक शिरगावकर 1,000 रुपये, माऊली कृपा 1,000, संजय पानीपुरी 1,000, अँगल फायबर 1,000, हुसेन फायबर 1,000, उर्दू स्कूल 1,000, विशाल सकपाळ 1,000, सौदभाई हरणे 1,000, आदित्य लॅब 1,000, शब्बीर झोंबरकर 1,000, जवर झोंबरकर 1,000, फैजल भाई हरणे 1,000 रुपये, खबर शेखनाग 1,000, अल्ताफ काजी 1,000, शाहिद काजी 1,000, एलामीन स्टोर फॅमिली 1,000, सारंग 1,000, नरेंद्र करमरकर 1,000, मोहम्मद हुसेन कानेकर यांच्याकडून 1,000, आदर्श फोटोशॉप 500, त्याचबरोबर अमर बेकरी 500, शेफ मेडिकल 500, समीर एवन किराणा 500, जरीफ अगबानी 500, रोहिणी मेडिकल राजू सर यांच्याकडून 500, अनिता भाजी भंडार 500, नफीस 500, अयान अमदाद 500. या सर्व देणगीदारांचा पुरस्कर्त्यांचा पुनश्च एकदा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि सरळ तुम्हा सर्वांना घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये, जिथे काय घडतंय काय बिघडतंय ते देखील आपण पाहणारच आहोत. काही बात पुढच्या मॅचचा टॉस होईल. सदी थैंक यू. एक टॉस की तरफ चलेंगे. नेक्स्ट मैच मूसा 11 प्रिंसेस शबनाज, दोनों कर्णधार टॉस साठी यायचं आहे. जले पे नमक छिडकाय बंड्या शिर्केने, त्याच दिशेला षटका ठोकून सिद्ध केलंय की तुम्ही माझी कॅच सोडली आहे, ही कॅच नव्हती. तर खऱ्या अर्थानं मॅच तुम्ही सोडली आहे. 45चा पाठला करायचा बंड्या शिर्केने सांगितलं, तुम्ही मला जीवनदान दिलं,
आणि या बॉलवरती सरळ त्याच दिशेला सांगितलं की मी तुमच्याच बाजूला षटकर ठोकून दाखवतो आणि हे काम नक्कीच केले. बंड्या शिर्के दापोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली आहेत आणि ते आता या मैदानाच्या आतमध्ये देखील संघर्ष करताना दिसत आहेत. आउटस्टँडिंग एफर्ट्स आहेत. अझर खऱ्या अर्थानं कौतुक या अझरचं करेन मी, प्रशंसा करेन. अझरनं प्रभावित करणारं क्रिकेट खेळलं, बॅटिंग देखील केली, बॉलिंग देखील सुरेख केली होती, एक छान संधी बनली होती आणि संधीचं सोनं मात्र क्षेत्ररक्षकाला करता आलं नव्हतं. विकेट मिळू शकली असते. एक एक कॅच खूप महत्वाची होती. बंड्याला जर बाद केलं असतं तर मॅच मुठीमध्ये होती. आता राऊंड द विकेट बॉल येणारा पुढच्या बॉलवरती बंड्या शिर्केला फसवलं जाईल का बघावं लागेल. कमी गतीचा बॉल आता फसलाय, पुन्हा एकदा कॅच आहे, कॅच पकडली जाईल का? इथे मात्र कॅच पकडले, बंड्या शिर्केला बाहेर पाठवलंय. सेलिब्रेशन केलं नाहीये परंतु त्याचबरोबर अझर यांना कमालची बॉलिंग केली, फसवलं होतं. कमॉन डीजे. थैंक यू सनी. टॉस की तरफ चले गए मैच. हसन स्ट्राइकर्स और दोस्ती ग्रुप दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचं आहे. विनंती असणार आहे बहुत कॅप्टन्स प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हसन स्ट्राइकर्स आणि दोस्ती ग्रुप चे कर्णधार अशफाक कोतवालकर आपणास विनंती असणार आहे. आपल्या हस्ते टॉस होणार आहे. आपणास सुद्धा विनंती असणार आहे टॉस बॉक्स मध्ये यायचं है. टॉस बॉक्स में आना. अशफाक कोतवालकर आपके हाथों से टॉस होगा. एक तरफ हसन स्ट्राइकर्स, दूसरी तरफ दोस्ती ग्रुप के कैप्टन मेरे साथ जुड़े हुए हैं और हम देख रहे हैं अडकर प्रीमियर लीग सीजन, जहां पर मॉर्निंग सेशन है. मॉर्निंग सेशन के अंदर एक बड़ा मुकाबला बीच मैदान के अंदर चल रहा है, लेकिन नेक्स्ट मुकाबले की तरफ चलेंगे जहां पर टॉस बॉक्स में मेरे साथ दोनों कैप्टन हैं और अशफाक कोतवालकर मैच रेफरी मेरे साथ जुड़े हुए हैं. टॉस होगा. It is a call until दोस्ती ग्रुप के कैप्टन ने टॉस जीता है, अपना फैसला बताना है. अपने टॉस जीता है, क्या फैसला होगा? और पहले टॉस जीतकर गेंदबाजी करेंगे और कल का दिन आपके लिए 50-50% रहा है. आज क्या प्लानिंग करके आए इस मैदान के ऊपर? आज अभी ये लास्ट राउंड है तो अभी ये जीतना ही है, बहुत इंपॉर्टेंट मैच है, जीतने का ही है. मैच के लिए ऑल द बेस्ट. बहुत सारे टॉस हरा है, टॉस हरने के बाद आपको बल्लेबाजी करना है. कल का दिन आपके लिए भी जीते हैं हारे हैं, आज क्या प्लानिंग के साथ आए? सबसे पहले हमारा भी डिसीजन यही था कि हम लोग बॉलिंग करेंगे फर्स्ट, लेकिन हम लोग टॉस हार गए. कल हम 3 मैच में से 2 मैच हार गए, 1 जीत गए और अभी नॉकआउट है हमारे लिए. दोनों में से दोनों हम लोग को जीतना है. सो कोशिश करेंगे दोनों जीते और क्वालिफाई में जाए. ऑल द बेस्ट मैच के लिए. आज का दिन महत्वपूर्ण रहने वाला है. दोस्ती ग्रुप के कैप्टन ने टॉस जीता, टॉस जीतने के साथ इलेक्टेड टू बैट फर्स्ट. चलते कमेंट्री बॉक्स की तरफ जहां पर सनी मोदी जुटे हुए हैं. थँक यू. धन्यवाद सुहेल. चला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाते. बंड्या शिर्केची एक मोठी विकेट पाहिली, समोरच्या एंड कडून बॉलिंग केली जाते. तिथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील. फैसल आहेत समोर, नोमान आणि सुहास. नोमान कडे देखील पोटेन्शियल आहे. काल देखील नोमानने चांगलं क्रिकेट खेळलं होतं, संघासाठी योगदान दिलं होतं. काल 3च्या 3 मॅचच्या आदेश 11 संघाने जिंकल्यात. हा युनिक फटका काहीच आहे हा फलंदाजाला. सुहास गेलेत बॅटिंग साठी, वेगळं काहीतरी या ठिकाणी ट्राय करताना आपण बघतोय, पण तो प्रॉपर अगदी जज नव्हतं, चेंडूला जज केलं नव्हतं. पुढचा बॉल असेल, हा बॉल अगदी हलक्या हाताने खेळलाय, मोठा प्रहार तर झाला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. हा नानाचा मामला आहे. जोपर्यंत चेंडू पकडतील अतिशय वेगानं 2 धावा देखील कंप्लीट करताना आपण बघितल्यात. आणि त्याचबरोबर सुहेल ज्याप्रमाणे सांगितलं ना, टॉस जिंकलेला आहे दोस्ती ग्रुपनं आणि टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचं डिसिजन घेतलं आहे दोस्ती ग्रुप या संघानं. तर बॅटिंग मात्र प्रतिस्पर्धी जो संघ असेल हसन स्ट्रायकर्स या बॅटिंग करावी लागेल. कावला स्विच इटकायचा आहे. जिथे क्षेत्ररक्षक मी तरी म्हणेन इथे मिस फील्ड सातत्यानं या चुका अपयशाचं कारण ठरू शकतील. चुका घडल्यात
कॅच सुटले. आपल्याला पाहायला गेलं तर बॅट चिकाडा होते जिथे क्षेत्ररक्षक अगदी सर्कलच्या आतमध्ये थर्डमॅनचा खेळाडू आणि फक्त एकाच धावेवरती संतुष्ट मानावं लागेल. धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती 15 झाले. 30 धावांची आवश्यकता आहे. 30 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 30 धावा बनवतील का जिंकणं गरजेचं असेल. मी तरी म्हणेन सुहेल जर का इथे ही मॅच जिंकली ना आदेश इलेव्हन संघानं सरळ क्वालिफायरचं तिकीट ते बुक करून जातील. कारण का कालच्या दिवसामध्ये 3च्या 3 मॅच जिंकले आहेत ते आणि या दिवसातली एक मॅच जर का ते जिंकतायत तर सरळ क्वालिफायरचं तिकीट ते बुक करतील. इथे कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय. अलोंग द कार्पेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडूला पकडण्याचं धाडस केलंय. जोपर्यंत चेंडूला पकडतील फेकतील यष्टीरक्षकाकडे अतिशय वेगानं या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण बघतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट नौमान आणि त्याचबरोबर जो सुवास आहे या दोघांमध्ये अगदी सुरेख असा ताळमेळ आपण पाहिलाय आणि प्रत्येक बॉलवरती ते प्रहार करत नाहीयेत तर प्रत्येक बॉलवरती डिफेन्स खेळणं हे पसंत करतायत. कधी कधी खराब बॉल असते त्याच्यावरती ते प्रहार करतायत. यावेळेला नौमानच्या बॅट मधून मोठा प्रहार क्षेत्ररक्षक आहे. अझरचा अग्रेशन पहा. जबरदस्त कॅचला पकलाय. नौमान बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. असो धन्यवाद डीजे. या ठिकाणी पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरेख कामगिरी चालली आहे. बॉलर मात्र या ठिकाणी पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतायत. धावसंख्या स्थिरवलेली असेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 17 या आकड्यावरती. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्या 12 बॉल मध्ये अजून देखील 28 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 28 करायच्या. प्रत्येक षटकामध्ये 14च्या सरासरीने धावा देखील बनवावे लागतील. 14च्या सरासरीने धावा तुम्हाला करायच्यात या मॅच मध्ये. आता प्रत्येक ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहे. राईत यांना आपण पाहताय तुम्ही. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ते बॉलिंग करतील. अगदी जर पाहायला गेले तर राईट अप ओव्हर द विकेट असेल. राईत आहेत. एकंदरीत त्यांनी कॅच देखील सोडली होती बंड्या शेरकीच्या आणि त्याच्यानंतर एक सिक्सर देखील जडला होता बंड्यानं. राईत आपल्या संघासाठी एकंदरीत अचूक टप्पा आणावा लागेल. अचूक टाकावं लागेल जिथे चूक होणार नाही अशा प्रकारचा टप्पा. पुढचा बॉल आहे. बॉलिंग त्यासाठी राईट आहे आणि या ठिकाणी राईटच्या माध्यमातून इथे अलोंग द कार्पेट क्षेत्ररक्षक ऑनला ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत चेंडूला पकडतील केवळ एकाच धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. बॅटिंग साठी नवीन फलंदाज गेलाय अभिजित बाकी आहे. अभिजित फलंदाजी मार्क वरती देखील आहे. एका बाजूला राईत आहे तर दुसऱ्या बाजूला अभिजित. तो सांगतो येस अभिजित बाकी आहे कारण का मला जिंकायचंय. ते एका बाजूला जर पाहायला गेलं तर अझरनं जी कॅच लपकली होती नौमान यांची ते सेलिब्रेशन आम्ही पाहिलं. जणू काय साक्षात विराट कोहली चालेत की काय मैदानाच्या आतमध्ये. काय अग्रेशन होतं त्या खेळाडूचा. सुपर कामगिरी. राऊंड द विकेट. यावेळेला आपण पाहायला गेलं तर लगेच बाजू देखील बदलली है. सुहेल अपन म्हणतो ना सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे, वो नजर को बदलो तो नजारे बदल जाएंगे. वो कश्तियां बदलने की जरूरत नहीं है मेरे दोस्तों, खाली दिशाओं को बदलो जीत के किनारे बदल जाएंगे. यावेळेला बघा बाजू बदलली आहे. चांगला बॉल देखील आलाय. कारण बाजू बदलल्यानंतर इथे बॉल चांगला अचूक टाकणे हे देखील गरजेचं राहतं.
फलंदाज असतील अभिजित आणि त्याचबरोबर सुहास या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन त्यांना पाठवलंय. कमी गतीचा बॉल असेल, चांगला स्क्वेअर कट केलाय, क्षेत्ररक्षक चाललाय दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार कमोंडीचे. धन्यवाद 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 धन्यवाद. आज ग्रँड फिनालेचा दिवस आहे. तमाम रसिक मायबापांचे देखील या ठिकाणी बघा आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर मान्यवरांचं देखील आगमन झाले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी सकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या मागच्याच बॉलवरती अभिजितच्या माध्यमातून एक घनागती प्रहार अलोंग द कार्पेट चौकार आला होता. या बॉलवरती देखील मोठा प्रहार करायचा, एकच धाव फक्त बघायला मिळेल. यशाच्या धावा मात्र खर्च करत नाहीये, तर जो राहित बॉलर आहे आपल्या संघासाठी योगदान तर देऊ शकेल. धाव संख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 23-23 या आकड्यावरती 22चा पाठलाग करायचा आहे. 8 बॉल आणि 22 धावांची गरज बनू शकते मॅच. कालच्या दिवसामध्ये बंड्या शिर्केनं काय क्रिकेट खेळलं होतं, कारण आम्ही मुजम्बिल यांना सुपर क्रिकेट खेळताना होतं. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा डिप करलेला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील्ड घडते पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण तेवढं खास झालं नाहीये. दीपेश काल देखील दीपेशने तेवढं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं नव्हतं. आजच्या दिवसामध्ये देखील संघासाठी थोडीशी या ठिकाणी मिसफील्ड करताना दिसत आहेत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर समोर देखील खेळाडू असेल, राईतनं प्रभावित करणारी बॉलिंग केली स्वेल. प्रत्येक बॉल अचूक टाकतायत ते. आपला चांगला बॉल ऑनला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केलाय. हा नानाचा मामला आहे तिथे. फक्त आणि फक्त एकच जण मिळू शकेल. षटक क्रमांक 3 चा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 26, 6 बॉल 19 धावांची आहे. 6 मध्ये 19 पाहिजेत. 6 बॉल आणि त्याचबरोबर 19 धावांची गरज आहे स्वेल. या 6 मध्ये 19 बनू शकतील का? एकंदरीत समीकरण आपल्याला नक्कीच T20 वर्ल्ड कपचा डेव्हिड मिलरची कॅच 6 मध्ये 19 पाहिजे होत्या आणि तिथे एकंदरीत मात्र भारतानं तो वर्ल्ड कप देखील जिंकला होता. बनवू शकतील का? थोडस कॉम्प्लेक्स मध्ये देखील चेंजेस. पुढचं अगदी या मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय तुम्ही जाणून घ्या सुहेल नांदगावकर यांच्या माध्यमातून. हेलो, थैंक यू सनी. चलते मुकाबले की तरफ जहां पर 6 गेंदें 19 रनों की जरूरत है. फिर से एक बार मॉर्निंग सेशन है इस मैच के अंदर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है. चलते मुकाबले की तरफ जहां पर घमासान वाला मुकाबला देख रहे हैं, गर्मा गर्मी वाला मुकाबला बीच मैदान के अंदर फिर से एक बार प्रगति पर चल रहा है. स्ट्राइकर बल्लेबाज की बात की जाए तो बल्लेबाजी के लिए अभिजीत और सुहास ये पार्टनरशिप बीच मैदान के अंदर जरूर पनपी है, लेकिन इस ओवर के अंदर कुल मिलाकर 19 रन बनाने आपको. फील्डिंग की बात कीजिए दरम्यान फाइंडिंग की दिशा में खिलाड़ी हम देख रहे हैं सर्किल के अंदर है. पॉइंट और शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी, मिड विकेट, मिड ऑन, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है. अच्छी फील्ड सजा के रखी हुई है. देखने वाली बात किसी की बात नहीं करते हैं. राइडम ओवर द विकेट के साथ पहली गेंद और इस बार अच्छी गेंदें खिलाए लॉन्ग ऑन की दिशा में. फील्डर वहां पर मौजूद है. जब तक फील्डर फील्ड करते हैं तब तक 1 ही रन के साथ संतुष्टि होगी. स्ट्राइक रोटेट होगा. आने वाली गेंदें 5 गेंदों पर 18 रन बनाने तो 3 छक्के बड़े छक्के लगाने पड़ेंगे इस मुकाबले के अंदर. आदेश 11 को ये मुकाबला जीतना पड़ेगा. कल के दिन के अंदर इन्होंने लगातार छाप छोड़ी थी. 3 मुकाबले लगातार जीते थे. एक चौथा मुकाबला बीच मैदान के अंदर प्रगति पर चल रहा है. राइट ओवर द विकेट. ओ इस बार उड़ाया, गेंद थी पाले में, स्टैंड एंड डिलीवर्ड खेला है. फील्डर बने के दर्शक बने के दीवाने. कम ऑन डी दे. थैंक यू डीजे. क्या स्ट्रोक था देखिए, पाले में गेंद थी और गेंद को भेजा सीधा सीमा रेखा की तरफ 6 रनों के लिए. अब ये समीकरण बदल रहा है. मैच के अंदर रोमांच बढ़ रहा है. देखिए 4 गेंदें और 12 रन की जरूरत है. फिर से एक बार गेंदबाजी मार्क पर गेंदबाज संकेत गेंदबाजी कर रहे हैं. कल के दिन आपको संकेत दिए थे इस गेंदबाज ने. और फिर से एक बार शॉर्ट गेंद को पुल किया. गेंद गैप में ट्रैवल हो रही है. भाग मिल्का भाग. गेंद सीमा रेखा की तरफ मिलेगे 4 तो होगा बेड़ा पार. सीमा रेखा पर चौकार. कम ऑन डी दे.
अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। 37 रन पर रन संख्या जहां पहुंच रही है। अभिजीत ऑन फायर है बीच मैदान के अंदर, लगातार आक्रामक हो रहे हैं। पहली गेंद पर चौका चढ़ा था, दूसरी गेंद पर एक, तीसरी गेंद पर बिंदी गेंद और चौथी गेंद पर छक्का, पांचवी गेंद पर 4, यानी कि 5 गेंदें खेली है। आक्रामक बल्लेबाजी कर रहे बीच मैदान के अंदर। आने वाली गेंदें 3 और 3 गेंदों में रन बनाने कुल मिलाकर 8। चलते फिर से एक बार 8 रन की जरूरत होगी इस मुकाबले को जीतने के लिए। 3 गेंदें, संकेत क्या संकेत डाल पाएंगे इस मुकाबले के अंदर, देखने वाली बात। ओहो, गेंद हवा में है, इस बार गेंद के नीचे खुद संकेत आ रहे, देखने वाली बात। कैच ड्रॉप हो रही है, थोड़ा सा फंबल हुआ है बीच मैदान के अंदर, रनआउट का मौका है और देखने वाली बात क्या रनआउट हो गए। अंपायर का इशारा आना बाकी है। आउट, बल्लेबाज बैक टू द पवेलियन, 1 रन मिलेगा। कैच ड्रॉप हुई, वहां पर अभिजीत बैक टू द पवेलियन लौट सकते थे, थोड़ी सी फंबल है। रनआउट के रूप में बल्लेबाज चलेंगे बैक टू द पवेलियन। कम ऑन डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू। चलते मुकाबले की तरफ, जहां पर आने वाले गेंदें 2 गेंदों पर रन बनाने कुल मिलाकर 7। मुकाबला फिर से एक बार रोमांचक बन रहा है। पहला मुकाबला पैसा उसूल मुकाबला दिख रहे हैं। जब पहले दिन इस टूर्नामेंट की शुरुआत हुई थी, पहला मुकाबला पैसा उसूल मुकाबला देखा था, घमासान वाला मुकाबला, रोमांचक मुकाबला देखने मिला था। लेकिन आज का दूसरा दिन है, ग्रैंड फिनाले का दिन है और पहले ही मैच में ये पैसा उसूल मुकाबला देख रहे हैं बीच मैदान के अंदर। 2 गेंदें, 7 रनों की जरूरत है। कौन जीतेगा कौन हारेगा आने वाला समय बताएगा दोस्तों। जो अच्छा परफॉर्मेंस दिखाएगा वही इस मुकाबले के अंदर बाजी मार सकता है, देखने वाली बात। स्ट्राइकर बल्लेबाज राहिद, स्ट्राइकर बल्लेबाज, गेंदबाजी के लिए संकेत, फील्डिंग में लगातार तब्दीली हो रही है। राहिद आए हैं स्ट्राइकर बल्लेबाज, मिड विकेट, मिड ऑन, एक सेकंड काउ कॉर्नर की तरफ खिलाड़ी है। फिर से एक बार देखने वाली बात, इस बार साइड चेंज की है, एंड चेंज किया गेंदबाजी का और इस बार उड़ाया गेंद के नीचे, फील्डर आ रहे, क्या पकड़ेंगे कैच, जरूर पकड़ेंगे कैच, होगा विकेट का पतन। बैक टू द पवेलियन, शानदार कैच पकड़ी है। कम ऑन डीजे। डीजे डीजे धन्यवाद। हॅलो चेक, एक बॉल आणि त्याचबरोबर हॅलो जावेद यांच्याकडून 200 रुपये या कॅच साठी आलेत आणि फलंदाज मात्र तिथे तयार आहे। 1 बॉल आणि 7 रन्सची गरज आहे। स्वयं आहे काम, नाव स्वयं आहे, काम मात्र इतरांसाठी करावं लागेल। सिक्सर येईल का? 1ला 7 ची आवश्यकता, कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे। या ठिकाणी सुरेख असे या ठिकाणी क्रिकेट आपण बघतोय। 1 बॉल 7 रन्सची आवश्यकता आहे। बॉलर तयार आहे। यावला मात्र आपण पाहायला गेलं तर फुल टॉस बॉल आहे, मोठा प्रहार केलाय स्वयंनं, चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार आणि पाहायला गेलं तर तब्बल आणि तब्बल ही मॅच मात्र आराम हॅलो चेक, संघाने मॅच जिंकलेली आहे, अभिनंदन करूयात।